खाटूश्याम महाराज कोण होते, राजस्थानमध्ये त्यांचं मंदिर कसं उभारलं गेलं आणि यांचं महाभारतशी काय संबंध आहे, आज आपण एका अशा वीर योद्धाच्या आणि देवतेच्या गाथेबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याला हारे का सहारा आणि कलियुगातील देव असे म्हटले जाते. त्यांचे नाव आहे श्री खाटूश्याम बाबा. राजस्थानच्या खाटू नगरीमध्ये त्यांचे भव्य मंदिर आहे आणि त्यांची कथा थेट महाभारताच्या युगाशी जोडलेली आहे. मित्रांनो, खाटूश्याम बाबांची कहाणी केवळ वीरता किंवा चमत्कारांची नाही, तर ती आहे त्यागाची, वचनाची आणि भक्तांवर असलेल्या अपार प्रेमाची. चला तर मग महाभारतातील बर्बरीक ते कलियुगातील खाटूश्याम या त्यांच्या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एम एच. खाटूश्याम बाबांचे मूळ नाव आहे बर्बरीक. बर्बरीक हे पांडू पुत्र भीम यांचे नातू आणि महाबली घटोत्कच यांचे पुत्र. त्यांच्या आईचे नाव मोरवी, ज्या दैत्यमूरची कन्या होत्या. बर्बरीक लहानपणापासूनच अत्यंत शूर आणि पराक्रमी होते. त्यांच्या केसांची ठेवण बब्बर सिंहासारखी होती, म्हणून त्यांचे नाव बर्बरीक ठेवले गेले. त्यांनी युद्धकला आपल्या आईकडून आणि भगवान श्रीकृष्णांकडूनही शिकली. त्यांनी कामाख्या देवीची घोर तपश्चर्या केली आणि कामाख्या देवीने प्रसन्न होऊन त्यांना 3 चमत्कारी बाण दिले होते. हे बाण इतके प्रभावी होते की एकाच बाणाने संपूर्ण सैन्याचा नाश करून तो बाण परत बर्बरिकांच्या भात्यात येत असे. याच कारणामुळे त्यांना 3 बाणधारी असेही म्हटले जाते. या बाणांच्या जोरावर ते तिन्ही लोकांवर विजय मिळवू शकत होते. जेव्हा कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडवांमध्ये महाभयंकर युद्धाची तयारी सुरू झाली, तेव्हा बर्बरीक यांनीही युद्धात भाग घेण्याचा निर्णय घेतला. घरातून निघण्यापूर्वी त्यांनी आपली आई मोरवी यांना वचन दिले की, आई, या युद्धात मी नेहमी दुर्बळ आणि हरणाऱ्या पक्षाकडून लढेन. बर्बरीक आपल्या 3 बाणांसह कुरुक्षेत्राकडे निघाले असताना भगवान श्रीकृष्णाने त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले. श्रीकृष्ण गरीब ब्राह्मणांच्या वेशात त्यांच्या समोर आले आणि त्यांनी बर्बरीकची खिल्ली उडवली. ब्राह्मण रूपातील श्रीकृष्णाने बर्बरीकला आवाहन दिले की, तुझ्या या 3 बाणांमध्ये इतकी शक्ती असेल तर तू या पिंपळाच्या झाडाची सर्व पाने एकाच बाणात छेदून दाखव. बर्बरीकने आवाहन स्वीकारले आणि एक बाण सोडला. त्या बाणाने झाडाची सर्व पाने छेदून टाकली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे श्रीकृष्णाने एक बाण आपल्या पायाखाली दाबले होते, पण त्या बाणाने श्रीकृष्णांच्या पायाला स्पर्श न करता फक्त त्या बाणाला छेद दिला आणि तो बाण परत बर्बरिकांच्या भात्यात आला. हे पाहून श्रीकृष्ण चकित झाले आणि त्यांना बर्बरीकच्या शक्तीचा अनुभव आला. श्रीकृष्णांना बर्बरीकची ताकद आणि त्यांचे वचन माहीत होते. त्यांना हेही माहीत होते की जर बर्बरीक युद्धात उतरले तर केवळ एका दिवसात ते संपूर्ण युद्ध संपवून टाकतील. यामुळे युद्धाचा उद्देश पूर्ण होणार नाही आणि पांडवांचंही नुकसान होऊ शकतं. म्हणून श्रीकृष्णांनी एक युक्ती केली. ब्राह्मण रूपातील श्रीकृष्णांनी बर्बरीकला सर्वात मोठे दान मागितले, ते म्हणजे त्यांचे मस्तक. बर्बरीक क्षणभर गोंधळले, पण लगेचच त्यांना कळाले की एवढे मोठे दान एक सामान्य ब्राह्मण मागू शकत नाही. त्यांनी श्रीकृष्णांना त्यांच्या मूळ स्वरूपात येण्याची विनंती केली. साक्षात भगवंतांना समोर पाहून बर्बरीक अत्यंत प्रसन्न झाले. त्याने आनंदाने आपले मस्तक कापून श्रीकृष्णांना दान केले. हा त्यांचा महान त्याग होता. बर्बरीकच्या ह्या महान बलिदानावर आणि त्यावर श्रीकृष्ण खूप प्रसन्न झाले होते. बर्बरीकने श्रीकृष्णांना विनंती केली की, मला शेवटपर्यंत हे महाभारताचे धर्मयुद्ध पाहायचे आहे. श्रीकृष्णांनी त्यांची इच्छा पूर्ण केली आणि त्यांनी अमृत शिपडून बर्बरीकची मस्तक अमर केले आणि ते एका उंच टेकडीवर स्थापित केले, जिथून बर्बरीक संपूर्ण युद्धाचे दृश्य पाहू शकत होते. युद्धाच्या समाप्तीनंतर पांडवांमध्ये वाद सुरू झाला की युद्धाचा खरा विजेता कोण. तेव्हा बर्बरीकाच्या अमर मस्तकाने उत्तर दिले की, मी फक्त श्रीकृष्णांचे सुदर्शन चक्र फिरताना पाहिले, जे शत्रू सैन्याचा नाश करत होते. या युद्धाचे खरे श्रेय केवळ आणि केवळ श्रीकृष्णांनाच आहे. बर्बरीकाच्या या उत्तरामुळे आणि महान बलिदानामुळे प्रसन्न होऊन श्रीकृष्णांनी त्यांना वरदान दिले की, हे बर्बरीक, तुझ्या महान त्यागामुळे मी तुला हे वरदान देतो की कलियुगात तू माझ्या श्याम म्हणजेच कृष्ण नावाने पूजला जाशील आणि जो कोणी भक्त माझ्याकडे मदतीसाठी येईल, मी त्याला माझा श्याम म्हणून ओळख देईल. तुझी आठवण करणाऱ्या हाऱ्याला प्रत्येक भक्ताला तू सहारा देशील. अशा प्रकारे बर्बरीक कलियुगात खाटूश्याम बाबा म्हणून प्रसिद्ध झाले. परंतु खाटूश्याम बाबांचं मंदिर राजस्थानमध्ये कसं आलं, चला तेही जाणून घेऊया.
एका स्थानिक कथेनुसार खाटू गावातील एका ठिकाणी एक गाय रोज आपोआप दूध देत असे. लोकांनी त्या ठिकाणी खुदाई केली तेव्हा त्यांना बर्बरिकाचे ते पवित्र मस्तक म्हणजे शीश सापडले. त्यानंतर खाटूच्या राजाला स्वप्नात प्रेरणा मिळाली आणि त्यांनी त्या ठिकाणी भव्य मंदिर बांधले आणि कार्तिक महिन्यातील देव उठ्ठी एकादशीच्या दिवशी हे मस्तक गर्भगृहात स्थापित केले. खाटूश्याम बाबांच्या दर्शनासाठी वर्षभर भक्तांची अलोट गर्दी असते. दररोज लाखो भाविक बाबांच्या दर्शनासाठी येतात. विशेषतः फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला म्हणजे श्याम एकादशी येथे सर्वात मोठी यात्रा भरते. या यात्रेत एका वेळी लाखो भक्त दर्शनासाठी येतात. या यात्रेत भक्तांचा असा विश्वास असतो की बाबांना आपले निराशा आणि दुःख समर्पित करून एका नवीन जीवनाची सुरुवात करावी. बाबांची पूजा साधेपणाने केली जाते, पण ती मनापासून असणे महत्वाचे आहे. मुख्य मंदिराच्या गर्भगृहात बाबांच्या शीशचे दर्शन घ्यावे. बाबांना चूरमा आणि खिचडीचा भोग अतिशय प्रिय आहे. दर्शन झाल्यावर बाबांना नमन करून आपल्या मनातील गोष्ट सांगावी. भक्तांचा मुख्य जयघोष असतो, जय श्री श्याम आणि हारे का सहारा बाबा श्याम हमारा. खाटू श्याम बाबांची कथा आपल्याला शिकवते की जीवनात त्याग आणि वचनबद्धता किती महत्वाची आहे. त्यांच्या 3 बाणाप्रमाणेच बाबांमध्ये 3 महान शक्तीही आहेत. सर्वप्रथम वचन शक्ती, आपले वचन पूर्ण करण्यासाठी मस्तक दान करण्याची शक्ती. मग द्वितीय श्याम शक्ती, श्रीकृष्णांकडून मिळालेली श्याम नाव आणि कलियुगात भक्तांचे कल्याण करण्याची शक्ती. त्यानंतर हारे का सहारा, जीवनात निराश झालेल्या प्रत्येक व्यक्तीला आधार देण्याची सर्वात मोठी शक्ती. म्हणूनच खाटू श्याम बाबा हे केवळ महाभारत काळातील वीर योद्धा नसून ते आजच्या कलियुगात भक्तांच्या प्रत्येक संकटावर विजय मिळवून देणारे सर्वात शक्तिशाली देव मानले जातात. तर मित्रांनो, ही होती 3 बांधारी शीशदानी लखदादार हारे का सहारा श्री खाटूश्याम बाबा यांची संपूर्ण आणि अद्भुत गाथा. आपण आज बाबांना नमन करूया आणि त्यांच्या चरणी आपली निराशा आणि दुःख अर्पण करूया. एक नवीन उत्साही जीवनाची सुरुवात करून घेऊया. तर मित्रांनो, तुमचं काय मत या पूर्ण व्हिडिओवर? तुमचे मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.